नवी मुंबई विमानतळाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आता या लोकार्पण सोहळ्याचे बॅनर्स आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकार्पण सोहळा अशा आशयाचे जे बॅनर आहेत ते आपल्याला या ठिकाणी ठिकठिकाणी पाहायला मिळतात। प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्या माध्यमातून हे जे बॅनर आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। भूमिपुत्रांच्या संघर्षाला मिळाला न्याय, उरण पनवेलच्या विकासाचा नवा अध्याय असं सुद्धा यावर लिहिण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई असा जो आशय आहे तो सुद्धा आपल्याला या बॅनरवर पाहायला मिळतो आणि ठिकठिकाणी दिबा पाटील यांचे जे फोटो आहेत ते सध्या आपल्याला दिसत आहेत। लोकनेते दिबा पाटील 27 गाव प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेकडून हे जे बॅनर आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय की हा प्रमुख रस्ता आहे जो थेट विमानतळाकडे जातो आणि कशा पद्धतीने याची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते देखील आपण स्पष्टपणे पाहतोय। विमानतळाला ठाणे, रायगड, पालघर पट्ट्यातील भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटील म्हणजे दिनकर बाळू पाटील यांचं नाव देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सकारात्मक आहेत आणि आज नेमकं त्याबद्दल काही भाष्य करणार आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नेमकी या संपूर्ण भागामध्ये कशा पद्धतीची तयारी आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत। मी माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला सांगेल की गाडीत बसावं आणि गाडीतून हा नेमका परिसर कसा दिसतो हे सुद्धा दाखवावं। तर ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। गेट नंबर 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं गेट या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। काही VVIP आणि काही VIP गेट आहेत आणि या गेटच्या माध्यमातून बरीच तपासणी केल्यानंतर या ठिकाणी सोडलं जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे जे बॅनर्स आहेत ते सध्या आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात। काही ठिकाणी केळ्याचे जे खूट आहेत स्वागताचे ते सुद्धा उभारण्यात आलेले आहेत आणि स्ट्रिक्ट चेकिंग जी आहे ती सध्या या संपूर्ण परिसरामध्ये सुरू आहे। जिथे जिथे बॅरिकेटिंग आहे त्या ठिकाणी चेकिंग केली जाते पोलिसांकडून। त्यासोबतच जो स्टाफ आहे तो सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते मुंबई महानगर प्रदेशात सेवा पुरवणारं दुसरं विमानतळ आहे। सुरुवातीच्या टप्प्यात रनवे आणि टर्मिनल इमारत या संपूर्ण परिसरामध्ये उभारण्यात येणार आहे। बघा, हे पास दाखवल्याशिवाय या ठिकाणी कुणालाही परवानगी देण्यात येत नाही आहे आणि मीडिया गेट मधून जाण्यास या ठिकाणी सांगण्यात येते। वर्षाला 9 कोटी प्रवासी जे आहे ते या विमानतळावरून आता प्रवास करणार असं सुद्धा बोललं जातं। विमानतळाच्या रनवेची जी लांबी आहे ती 3700 मीटर इतकी आहे। आपण आता गेट नंबर 1 आणि 2च्या आतमध्ये शिरतोय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। अजूनही काम मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक आहे आणि टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण होणार आहे। पण आपण पाहतोय की आता जी सुविधा आहे, सेवा जी आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या विमानतळाचं जे काम आहे ते सुरू होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रवासी क्षमता आणि रनवेची जी लांबी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे जी 3700 मीटर आहे। प्रमुख विमान कंपन्या ज्या आहेत त्या या ठिकाणी सेवा देणार आहे। आसपासचा हा सगळा परिसर आपण पाहतोय। हा जो रस्ता आहे तो थेट विमानतळाच्या दिशेने जातो आणि जवळपास 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर जे मुख्य विमानतळ आहे, रनवे आहे, धावपट्टी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे। इंडिगो, आकाशा, एअर इंडिया आणि इंडियन एक्सप्रेस या प्रमुख विमान कंपन्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सेवा सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि या कंपन्या प्रमुख देशांतर्गत ठिकाणांना जोडण्याची जी सुविधा आहे ती सुद्धा उपलब्ध करून देण्याची माहिती आहे। कार्गो इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा ज्या आहेत त्यावर सुद्धा भर देण्यात आलेला आहे आणि विमानतळावरील कार्गो इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी विकसित केल्या जाणार आहेत। तंत्रज्ञानावर आधारित कार्गो सुविधा आहे ज्यामध्ये प्रगत प्रणाली आणि विश्रामगृह सुद्धा असतील। अत्याधुनिक गोष्टींचा जो समावेश आहे तो सुद्धा या ठिकाणी केला जाईल। बघा, या ठिकाणी आपण पाहतोय की आता जे बॅरिकेटिंग आहे त्याला सुरुवात झालेली आहे। हा एक रस्ता आपल्याला या ठिकाणी दिसतोय जो एअरपोर्टच्या दिशेने जातो आणि धावपट्टी जी आहे ती याच ठिकाणाहून सुरू होते। पण पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये दिसतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं आकाशामध्ये गवसणी घालण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा जो आहे तो तयार असल्याचं भाष्य यामध्ये करण्यात आलेलं आहे। बॅनरवरती हा सगळा आशय आपल्याला या ठिकाणी दिसतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपल्याला या ठिकाणी दिसतोय। सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दिसतोय। सोबत आपण पाहतोय की पोलीस या ठिकाणी बॅरिकेटिंगला उभे आहेत आणि पोलिसांकडून तपासणी सुद्धा या ठिकाणी केली जाते। काही वेळापूर्वी डॉग स्क्वॉड सुद्धा या ठिकाणी पोहोचलं होतं। आपण पाहतोय बघा, ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी ज्या आहेत त्या आता दाखल झालेल्या आहेत। गाड्यांची जी हालचाल आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते। तर मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी जी आहे ती या विमानतळाशी जोडली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासंदर्भात निर्देश दिले होते आणि यामध्ये एक्सप्रेसवे, मेट्रो तसेच उपनगरीय रेल्वेचं जे एक जाळं आहे ते विणलं जाणार आहे
आणि त्यासोबतच जलवाहतूक सेवांचा सुद्धा समावेश या ठिकाणी केला जाईल असं बोललं जाते। आणि आता ही थेट दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणची पाहणार आहोत। स्टाफला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीचा रस्ता आहे आणि किती मोठं हा संपूर्ण जो परिसर आहे तो असणार आहे। आणि त्यासोबतच आता आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे जाता जाता नेमकी इथली परिस्थिती काय आहे ती सुद्धा पाहणार आहोत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 2:30च्या सुमारास या ठिकाणी दाखल होतील। त्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल होतील। इथले आमदार खासदार त्यांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी आपण पाहतोय की पोलीस आपल्याला तैनात असलेले पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्या हालचाली ते सुद्धा वाढलेल्या आहेत आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे जे कर्मचारी आहेत, सिडकोचे जे कर्मचारी आहेत ते एकत्र मिळून या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतात। आजचा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत विशेष आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विमानतळाचं जे डिझाईन आहे ती वास्तुकला जी आहे ती आपल्या राष्ट्रीय फूल कमळाच्या फुलापासून प्रेरित झालेली आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतो। बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी नवी मुंबई विमानतळ जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आणि हे विमानतळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय। जे ग्रीन नेट्स आहेत त्या सध्या या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। VVIP एंट्री आहे, या ठिकाणी गाड्यांची तपासणी केली जाते। पासेस जर नसतील तर मात्र इथे परवानगी कुणालाही दिली जात नाही। मी माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला सांगेल की आता बाहेर उतरावं आणि ही सगळी दृश्य दाखवावी जेणेकरून लक्षात येईल की हे विमानतळ कशा पद्धतीनं तयार करण्यात आलेलं आहे। VVIP चा जो सेक्शन आहे तो या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतोय आणि एकंदरीतच आपण पाहतोय की जे बॅनर्स पोस्टर्स लावण्याचं जे काम आहे ते सुद्धा पोलिसांकडून आता हाती घेण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लावतात कारण की जवळपास 20 ते 25 किलोमीटरचा हा संपूर्ण परिघ आहे। इतक्या मोठ्या भूभागामध्ये हे नवी मुंबई विमानतळ जे आहे ते सध्या उभारण्यात आलेलं आहे। आसपास आपण पाहतोय की मोठी जी वस्ती आहे ती सुद्धा उल्वे असेल किंवा आसपासचे जे एरियाज असतील त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वस्ती आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। मी माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला सांगेल की दृश्य दाखवावी कशा पद्धतीनं या ठिकाणी सध्या पोलिसांचा जो चोख बंदोबस्त आहे तो आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। VVIP गेट्स आहेत, बरेचसे गेट्स या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि हे पहा, हा नवी मुंबई विमानतळाचा तयार झालेला जो भाग आहे तो आपल्याला टर्मिनल 1 जे ते सध्या पाहायला मिळतं आहे आणि 3 ते 4 टर्मिनल या ठिकाणी येणार आहेत आणि 2, 3, 4 असे जे टर्मिनल आहेत ते टप्प्याटप्प्याने या ठिकाणी विकसित केले जातील अशी सुद्धा माहिती मिळते। पण टर्मिनल 1 जे आहे ते सध्या उद्घाटनासाठी सज्ज झालेलं आहे। कशा पद्धतीने हे विमानतळ दिसतंय ते देखील आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकता। मोठी वर्दळ सध्या या संपूर्ण परिसरामध्ये दिसते, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि त्यासोबतच गाड्यांची जी ये जा आहे ती सुद्धा वाढलेली आहे आणि कमळाच्या वास्तुकलेपासून प्रेरणा घेत हे जे डिझाईन आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आणि हा विमानतळ प्रकल्प 1160 हेक्टर परिसरावर पसरलेला आहे आणि 5 टप्प्यामध्ये हा प्रकल्प नियोजित आहे। वर्ष 2029 मध्ये टर्मिनल 2, वर्ष 2032 मध्ये टर्मिनल 3 आणि वर्ष 2036 मध्ये टर्मिनल 4 जे आहे ते कार्यान्वित होणार आहे। वॉटर टॅक्सीची जी सुविधा आहे ती सुद्धा या ठिकाणी दिली जाईल असं बोललं जातं। त्यामुळे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण नवी मुंबईकरांचं जे स्वप्न होतं, नवी मुंबईकरांची जी प्रतीक्षा होती ती आज कुठेतरी संपलेली आहे आणि आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान या ठिकाणी पोहोचतील। 2 ते 2:30 वाजता ते या ठिकाणी येतील आणि या विमानतळाचं उद्घाटन होईल। सोबतच जी मेट्रो 3 लाईन प्रस्तावित आहे तिचं सुद्धा उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी आज केलं जाईल। त्यामुळे आरेपर्यंत ते कफ परेडपर्यंतचा जो मेट्रोचा मार्ग आहे तो सुद्धा सुसज्ज होणार आहे, प्रवास सुखमय होणार आहे आणि त्यासोबतच बराच वेळ वाचणार आहे आणि मुंबई एअरपोर्टवर येणारं जे बर्डन होतं, मुंबई एअरपोर्टवर येणारा जो ताण होता तो या नवी मुंबई एअरपोर्टमुळे कुठे ना कुठेतरी कमी होईल। मात्र याला दिबा पाटील यांच्या नाव दिलं जाईल का, त्यांच्या नावाची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार का, याकडे सुद्धा उभ्या महाराष्ट्राचं नवी मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।